नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या एप्रिल महिना संपत आलेला आहे आणि मे महिन्यात आता 1-2 दिवसात लागणार आहे. तर आता सध्या टेम्परेचर आहे 43-44 आणि ह्या टेम्परेचरमध्ये सुद्धा बघा ह्या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे बघा अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये आता आंबे लागत आहे, सेटिंग पण होत आहे बघा. हा बघा मोहर तुम्हाला बघा, हे बघा आता ही सेटिंग झालेली आहे, हे बघा. तर निश्चित तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या टेम्परेचरमध्ये आणि सध्या आता मार्केटमध्ये जे आंबे आहे ते पिकलेले आहेत, पण ह्या आंब्याला जे तर सध्या ऑफ सीझनमध्ये फ्लावरिंग आलेली आहे, आंब्याची सेटिंग पण होत आहे. आणि तुम्हाला अजून एक झाड दाखवतो. तर बघा ह्या झाडाला आता हे आंबे आलेले परिपक्व होणार आहे बघा. आता थोड्या दिवसात हे पिकतील आणि म्हणजे मॅच्युअर झालेले आहेत, फळं काढणीस आलेले आहेत. परत याच आंब्यामध्ये बघा छोटी छोटी फळं जी आहेत सेटिंग झालेली आहे, हे बघा. हे छोटं फळ आहे, इथं पण छोटं फळ आहे, म्हणजे याच्यामध्ये फ्लावरिंग झालेली, त्याच्यानंतर सेटिंग पण झालेली आहे. आणि खाली बघताय तुम्ही अशा प्रकारे आंबे पण लागलेले आहेत, हे बघा. तिथं पण किती घसच्या घस लागलेले आहेत बघा. हे अगोदर लागलेले सेटिंग आहे, हे नंतर आता लागत आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या व्हरायटीमध्ये सीझनमध्ये हे जे आंबे आहे सीझनचे आहे, म्हणजे आंबे बारमधले. आता हे ऑफ सीझनमधले हे आता सेटिंग झालेली आहे. तर हे किमान 3 महिने आता याला घेतील. 3 महिन्यामध्ये चांगले पैकी अशा प्रकारे याची साईज होईल, क्वालिटी होईल चांगली. आणि हे तुम्हाला मे, जून, जुलै ऑगस्टमध्ये हे आंबे हार्वेस्टिंगला येणार आहे. आणखी त्यानंतर हे आंबे मॅच्युअर होईपर्यंत याच्यामध्ये परत फ्लावरिंग येणार. म्हणजे हा जो सायकल आहे तो कंटिन्यू चालणार आहे. म्हणजे याला वर्षातून किमान 3 ते 4 वेळेस आंबे कंटिन्यू चालू राहतात. तर ही वैशिष्ट्य आहे ह्या व्हरायटीचं. या जातीचे रोपं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य आमच्याशी संपर्क करा आणि वर्षभर आंबे खा. किमान 3 ते 4 वेळेस तुम्हाला आंबे खायला मिळणार आहे वर्षातून. एकदा लागवड करा, वर्षभर आंबे खा. तर ही व्हरायटी खूप गोड आहे खाण्यासाठी पण. कमी वयामध्ये फळधारणा होते बघा. 3.5-4 फुटाचं हाईट आहे या आंब्याची, किती फळधारणा झालेली आहे. तर ज्या शेतकऱ्यांना याचे रोप पाहिजे तुम्ही बुकिंग करा लवकरात लवकर. धन्यवाद.